नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के विषयी अत्यंत अशा महत्त्वपूर्ण 30 प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 बघून घ्या. क्रिकेट या खेळाशी संबंधित इराणी ट्रॉफी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 1. 12 जून. 12 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघून घ्या. वि.वा. शिरवाडकर हे नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी कशाशी संबंधित आहे? फ्लिपकार्ट ही कंपनी ई-कॉमर्स या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5 बघून घ्या. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? उत्तर आहे आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुंग चोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत? पुंग चोलम ही लोककला कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघून घ्या. मणिपूर या राज्याची पुंग चोलम ही लोककला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय? भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव हे सिद्धार्थ असे आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघून घ्या. नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11 आहे, आमचा बाप अन आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक हे नरेंद्र जाधव हे आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, विदर्भात कोणते लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे? विदर्भात कोणते लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघून घ्या. गंगासागर हे लोकनाट्य विदर्भात फार प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताने सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत? भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत? तर उत्तर आहे खान अब्दुल गफार हे भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, निर्मल ग्राम पुरस्कार कोणाकडून दिला जातो? निर्मल ग्राम पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर उत्तर आहे केंद्र शासनाकडून हा पुरस्कार देण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली?
भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम कोणी केली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघून घ्या, अण्णा हजारे. अण्णा हजारे यांनी भारतात राईट टू रिजेक्टची मागणी सर्वप्रथम केली होती. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिन खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिन खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिन आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतात सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार कोणता? भारतात सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय हे लिओन या ठिकाणी आहे. लिओन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 असेल, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगटोक आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता? जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश हा बेल्जियम हा आहे. बेल्जियम देश हा सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मुंबई येथे हे सेंटर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर उत्तर आहे बुद्धिबळ. बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक 24 आहे, बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या देशाचे बिग ॲपल हे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव हे कमला नेहरू असे आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार हा परमवीर चक्र हा आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाटक या क्षेत्राशी संबंधित विष्णुदास भावे हे आहेत. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.